महायुतीचा प्रयत्न होता की या दोन्ही पोटनिवडणुका होत्या, त्यामुळे सुनेत्राताई यांची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आणि त्यांना देखील रिक्वेस्ट केली की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि त्यांनी ती विनंती मान्य केली। अगदी तशाच पद्धतीने राहुरीला देखील प्राजक्त तनपुरीजी यांना आम्ही विनंती केली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, रवींद्र चव्हाणजी हे स्वतः तिथे जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा किंवा भरूच नाही, तर त्यांनी देखील साथ दिली। आणि आता दोन्ही जागा बघा, राहुरी असेल किंवा बारामती असेल, जनतेने पुन्हा एकदा महायुतीला साथ दिली। आम्ही काँग्रेसचे या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी बारामतीमध्ये मोठं मन दाखवलं आणि आपला उमेदवार दिला नाही, परंतु राहुरीमध्ये मात्र महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार देण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला होता, काहीही फरक पडला नाही। राहुरीमध्ये अतिशय भरघोस मताने आमचे अक्षयजी कर्डिले ते पुन्हा एकदा निवडून आलेत। या दोन्ही पोटनिवडणुका होत्या। अश्विनजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने गेल्या 15 वर्षाचा जो गुंडगिरी होती, ममता दीदींची दीदीगिरी होती, ती संपुष्टात आणण्याचं काम जनतेने केलंय आणि इथे देखील भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला। 5 पैकी 3 राज्यामध्ये कमळ फुललेला आहे।